आज आपण हलवाईच्या काही ट्रिक्स वापरून जसं मार्केटमध्ये भेटतो त्याच्यापेक्षाही छान घट्टसर असं दही घरच्या घरी बनवणार आहोत. सुरीने कापता येईल एवढं घट्ट हे दही तयार होतं. तुम्ही पाहू शकता जसं काही ही आईस्क्रीम आहे असं वाटत नाही आहे, दही आहे. खूप छान असं दही आपण घरच्या घरी बनवू शकतो. तर त्याच्यासाठी मी इथे 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे. तर म्हशीच्या दुधामध्ये काय जास्त फॅट्स असतात, तर ते जास्त उकळण्याची गरज पडत नाही. तर ते आपल्याला गरम करून घ्यायचे. तर मध्ये मध्ये आपल्याला हे हलवत राहायचे, म्हणजे त्याच्यावरची जी मलाई आहे ती सेपरेट होणार नाही. त्याच्यावरची जी मलाई आहे ती आपल्याला अजिबात सेपरेट करायची नाही आहे. ते एक 3 ते 4 मिनटासाठी आपल्याला हे उकळून घ्यायचे. एक उकळी आली की 2-3 मिनटं तुम्ही गॅसवर ठेवायचे, म्हणजे याच्यामध्ये जो पाण्याचा अंश आहे तो निघून जातो आणि मस्त असं घट्टसर आपलं दही तयार होतं. जर याच्याऐवजी तुम्ही गाईचं दूध वापरणार असाल तर गाईचं दूध थोडंसं जास्त वेळ आपल्याला इथे उकळून घ्यायचे, साधारण 5-6 मिनटासाठी उकळून घ्यायचे. गाईच्या दुधामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, फॅट्स कमी असतात, त्याच्यामुळे ते थोडं जास्त वेळ उकळावं लागतं, म्हणजे त्याचंसुद्धा खूप सुंदर असं दही तयार होतं. तर आता आपल्याला आपलं दूध आहे ते थंड करून घ्यायचे. तर कितपत थंड करायचे, तर आपण आपलं बोट दुधामध्ये घातलं तर आपल्याला भाजणार नाही किंवा आपण पटकन काढून घेणार नाही, इतपत थंड करून घ्यायचे. म्हणजे हलकं कोमट होईपर्यंत आपल्याला हे दूध थंड करून घ्यायचे. तर त्याच्यानंतर आपल्याला दही कोणत्या भांड्यात लावायचं, तर मातीच्या भांड्यात लावू शकता, स्टीलच्या भांड्यात, कोणत्याही भांड्यामध्ये तुम्ही दही इथे लावू शकता. फक्त भांडं घेताना थोडंसं पसरट भांडं घ्यायचं आहे. पसरट भांडं घेतल्यामुळे काय होतं, एकावर एक दह्याची खूप जास्त मोठी लेयर येत नाही आणि त्याचं पाणी सुटत नाही, खूप जास्त दही दबल्या जात नाही. तर तुम्ही हलवाईकडे दही घ्यायला गेल्यावर तुम्ही ऑब्झर्व करा, त्यांचं जे भांडं असतं ते मोठं पसरट असतं, एक पराती टाईप त्यांचं भांडं असतं, त्याच्यामध्ये ते दही सेट करतात. त्याच्यामुळे त्यांच्या दह्याला अजिबात पाणी सुटत नाही किंवा ते दबल्यामुळे त्याचं पाणी सेपरेट होत नाही. त्याच्यानंतर 1 चमचाभर विरझण आपण पूर्ण भांड्याला व्यवस्थित लावून घ्यायचे. तर इथे 1 चमचाभर आपण विरझण टाकलेलं आहे, राहिलेलं काही विरझण नंतर टाकणार आहोत. तर एखाद्या चमच्याच्या साहाय्याने हे 1-2 मिनटासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे आपण भांड्याला जे विरझण लावलेलं आहे ते पूर्ण दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जातं. मी परत 1 चमचा विरझण पळीमध्ये घेतलेलं आहे. थोडंसं दूध टाकून व्यवस्थित मिक्स करायचे, म्हणजे दह्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या फुटतील आणि पूर्ण दुधामध्ये आपलं जे विरझण आहे ते व्यवस्थित मिक्स होईल. तर हे विरझण दुधामध्ये टाकून परत 1-2 मिनटासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे एकसारखं सगळीकडे विरझण मिक्स होतं. त्याच्यानंतर याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि एखाद्या गरम ठिकाणी आपल्याला 6 ते 7 तासांसाठी दही सेट व्हायला ठेवायचं आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे 5 ते 6 तासामध्ये खूप छान असं दही आपलं सेट होऊन जातं. तर मी बंद मायक्रोवेव्हमध्ये दही सेट करायला ठेवलेलं होतं बघा, साधारण 6 ते 7 तासांसाठी ठेवलेलं होतं, किंवा तुम्ही रात्रभरासाठी ठेवू शकता. जर तुम्हाला थोडंसं आंबट दही हवं असेल तर थोडा जास्त वेळ आपल्याला फर्मंट व्हायला ठेवायचं आहे. तर मस्त असं घट्टसर आपलं दही तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. खूप छान याच्या अशा कापा पडत आहेत, जसं काही आपण आईस्क्रीम कट करतोय किंवा केक कापतोय त्याप्रमाणे याच्या छान खापा पडतात. आहे बघा, अजिबात याच्यामध्ये पाणी सुटलेलं नाही आहे. तुम्हाला त्या भांड्यामध्ये दाखवते. आपण दही काढून घेतलं की बऱ्याचदा काय होतं, खाली पाण्याची लेयर तयारच असते. तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये अजिबात पाणी राहिलेलं नाही आणि खूप छान असं घट्टसर असं आपलं दही तयार झालेलं आहे. हे पहा, खूप कमी प्रमाणामध्ये याच्यामध्ये पाणी राहतं, किंवा नाही म्हणाल तरीही चालेल. खूप छान असं दही हे तयार झालेलं आहे.